भर थंडीत किंवा पावसात किंचित कडसर चवीच्या मेथीच्या खुसखुशीत पुऱ्या खूप मस्त लागतात. तशा तर साध्या तिखट मिठाच्या पुऱ्याही छानच लागतात, पण मेथी घातलेल्या पुऱ्यांना एक वेगळाच खमंगपणा येतो. अशा पुऱ्यांबरोबर खाण्यासाठी कशाचीच गरज नसते. चला बघूया कशा करायच्या मेथीच्या खमंग पुऱ्या. पुऱ्या खुसखुशीत होण्यासाठी 1-2 खास गोष्टी आपण यात घालणार आहोत. हॅलो फ्रेंड्स, कांचन बापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत. ही काड्यांसकट निवडलेली ताजी मेथी आणि हे सगळं साहित्य मेथीपुरीसाठी घेतलं आहे. मेथी आधीच स्वच्छ धुवून व्यवस्थित निथळून घेतली आहे. फार बारीक नाही आणि फार ओबडधोबड नाही, अशी मध्यम आकारात मेथी चिरून घेऊ. पुरीमध्ये भरपूर प्रमाणात मेथी असली की तिची किंचित कडसर चव मस्त लागते. मी यात भरपूर काड्याही ठेवल्या आहेत. आवडीप्रमाणे तुम्ही फक्त पानंही घेऊ शकता. एका वाडग्यात 2 वाट्या साधी कणिक घेऊ. कणकेपेक्षा जास्त आपण मेथी घेतली आहे. पिठात अर्धी वाटी बेसन आणि 2 टेबलस्पून बारीक रवा घालू. बारीक चिरलेली मेथी आणि मीठ घालू. अर्धा टीस्पून साखर आणि अर्धा टीस्पून ताजी धने पावडर घालू. तिखट, हळद आणि अर्धा टीस्पून ओवा घालू. 2 टेबलस्पून घोटलेलं दही घालू. एखादा टेबलस्पून तेल घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ. पाणी घालण्यापूर्वी सगळं साहित्य छान एकत्र झालं की पीठ किती ओलसर झालं आहे याचा अंदाज येतो. आता लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून घट्टसर पीठ मळून घेऊ. दही आणि मेथी दोन्हीमुळे पीठ सैल होत जातं, त्यामुळे आधी पीठ चांगलं घट्टच मळा. पीठ जर सैल झालं तर पुऱ्या लाटायला त्रासही होतो आणि पुऱ्या खुसखुशीत न होता चिवट होतात. हे बघा, हा घट्टसर मळलेला पिठाचा गोळा 5-7 मिनिट झाकून ठेवूया. आपण पीठ भिजवलं होतं त्याला 7-8 मिनटं झाली आहेत. पीठ हे असं इतकं घट्ट आहे. आता पिठाच्या मध्यम आकाराच्या थोड्या लाट्या करून घेऊ. लाट्या तयार असल्या की एकीकडे पुरी लाटून दुसरीकडे तळता येतात. आता पुरी एकसारखी लाटून घेऊ. पुरी लाटण्यापूर्वी पोळपाटाला किंचित तेलाचा हात लावला आहे. मेथीपुरी फार पातळ किंवा फार जाड न लाटता अशी मध्यम आकारात लाटायची. फार पातळ लाटलेली पुरी कडक होते आणि फार जाड पुरी मऊ पडते. मध्यम लाटलेली पुरी व्यवस्थित फुगते आणि खुसखुशीत होते. आपण एकीकडे कास्ट आयर्नच्या कढईत तेल गरम करायला ठेवलं होतं. लाटलेली पुरी कडकडीत गरम तेलात सोडू. पुरी वर आल्यावर त्याला असा झारा लावला की ती पूर्ण फुगते. खालून पुरी सोनेरी गुलाबी रंगाची झाली की उलटवून घेऊ. दोन्ही बाजूनी खमंग तळली गेलेली पुरी व्यवस्थित निथळून काढून घेऊ. आधी आपण व्यवस्थित तेल तापेपर्यंत गॅस मोठा ठेवला होता. नंतर तेल तापल्यावर गॅस मध्यम केला आहे. तेल थंड झालं तर पुरी तळायला वेळ लागतो, त्यामुळे पुरी तेलकट होते. हे बघा, पुरी अजिबात तेलकट झाली नाही आहे. या पुऱ्या चवीला इतक्या मस्त लागतात की याबरोबर खाण्यासाठी काहीच लागत नाही. तरी आवडीप्रमाणे घरात असेल ती चटणी, दही किंवा लोणचं बरोबर घेऊ शकता. हे बघा, पुऱ्या कशा खुटखुटीत झाल्या आहेत. आता याच पद्धतीने बाकीच्या पुऱ्याही करून घेऊया. मेथीच्या पुऱ्या गरम किंवा गार कशाही मस्त लागतात. नाश्त्यासाठी, दुपारच्या खाण्यासाठी, जेवणात किंवा प्रवासात नेण्यासाठी मस्त आहेत. मेथीच्या पुऱ्या परफेक्ट खमंग खुसखुशीत होण्यासाठी कांचन बापट रेसिपीजच्या या काही खास टिप्स लक्षात ठेवा. आपण घेतलेलं पिठाचं प्रमाण परफेक्ट आहे, पण तुम्ही आवडीप्रमाणे त्यात थोडाफार बदल करू शकता. आपण 1 वाटी कणकेसाठी 1 टेबलस्पून बारीक रवा आणि पाव टीस्पून साखर वापरली आहे. यामुळे पुरी खुसखुशीत होते आणि त्याचा आकार टिकून राहतो. पुरी थोडी जास्त कडकसर व्हायला पाहिजे असेल तर रवा आणि साखर जास्त वापरा. पुरी खूपच खुसखुशीत व्हायला पाहिजे असेल तर आपण वापरलं त्यापेक्षा एखादा टेबलस्पून तेलही जास्त वापरा. कुरकुरीत पुरी पाहिजे असेल तर तेलाचं गरम मोहन वापरा. थंडीच्या दिवसात यात थोडं बाजरीचं पीठ आणि भाजलेले तिळही वापरू शकता. पुरीचं पीठ भिजवलं की 5-7 मिनिटात लगेच पुऱ्या करायला सुरुवात करा. पीठ सैल वाटलं तर त्यात कणिक, बेसन आणि रवा घालून पीठ घट्ट मळून पुऱ्या करा.
आता याप्रमाणे खमंग पुऱ्या करा आणि मला सांगा तुम्हाला त्या कशा वाटल्या. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. तुम्ही जर कांचन बापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा, वेगवेगळे व्हिडिओज बघा, आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा. हॅपी कुकिंग.